चला आज आज काय घडलं नवीन बोलूया. आपला आजचा 9वा दिवस आहे. आपण व्हिडिओ शूट करतोय. सतत आपलं काम चालू आहे. आपण एनर्जीनं काम करतोय. भलेही आपल्यासोबत काही लोकं नवीन कनेक्ट होत आहे. काही लोकं त्यांचे प्रत्युत्तर देतात. कमेंटमध्ये सांगतात, "बाबा माझ्यासोबत बी." आज एका जणानं विचारलं, की "मा मा माझ्या आयुष्यातसुद्धा गोंधळ आहे बाबा." की मी सुद्धा असंच कन्फ्यूज आहे बाबा. नेमकं काय म्हणजे तुम्ही काय म्हणसाल? आता मी तरी काय म्हणणार? मी स्वतः कन्फ्यूज आहे. म्हणून मी म्हणतो जे चालू आहे ते चालू ठेवायचं. त्यासोबत आपल्या ॲडिक्शन काय करता येईल. आता हे कंटेंट क्रिएट करतोय आपण. आता जो YouTubeवरती झालं, Instaवरती झालं, इथं येऊन बोलण्याचा प्रयत्न करतोय. बोलू पाहतोय आपण. इथं तर मला हे सांगायचं की आपण माझी जी सुरुवात होती, जी पहिला व्हिडिओ मी बनवला होता, तो मला विश्वास नव्हता. मी तुम्हाला सरळ सांगतो की मी फक्त जे सेकंद चालू होती व्हिडिओचे वरती 1-2 सेकंद, 3 सेकंद हे करत होतो मी. सुरुवातीच्या पहिल्या व्हिडिओला मी फक्त सेकंद मोजले. बाबा बोलायचं काय आहे, शब्द सुचत नाही, काही नाही. मग म्हटलं कॅमेरा ओपन करू, बोलू आपण. कॅमेरा धरला. 1-2 सेकंद, 3 सेकंद, 4 सेकंद, 5 सेकंद. अरे, मग हे कधीपर्यंत बोलायचं? हे असं बोलायला लागलो. मग हे असं बोलायला लागलो, हे सुद्धा विषय झाला. मग असं काहीतरी तुमकडं काहीतरी बोलायचं तुम्हाला. तो प्रॅक्टिससाठी तुम्हाला ते कोणाला दाखवायचा नाही आहे, काही नाही. तुम्ही कोणाला दाखवा किंवा नका दाखवू, हे तुमचा प्रश्न राहिला. पण तुम्ही सुरुवात करा, तुम्ही धाडस करा. आयुष्य असंच आपल्यासमोर काही नवीन आणत राहणार आहे. आपल्यासमोर पुढं कॉन्टेंट भेटत राहणार आहे. काही बरेचसे विषय असते. आता मी चालता रस्त्यावर जात असताना एखादा विषय भेटतो मला कुठेतरी. आता काल सहज एक विषय तयार कसा झाला तुम्हाला ते सांगतो मी. कालचा एक विषय असा, काल एक बाईकवाला आला. त्याला थोडी गडबड होती. तो निघून गेला. त्याने मला 1-2 शिव्या वगैरे दिल्या. म्हणजे शिव्या वगैरे दिल्या म्हणजे मला थोडं बोलला. मग मी तोच विषय त्याला काही रिॲक्ट न करता मी तो माझ्या कॉन्टॅक्टमध्ये टाकला. म्हणजे मी तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न केला. हा माझ्यासाठी कॉन्टेंटच झाला ना. मला हे सांगायचं की बाबा एकदम सरळ सगळं सोपं होतं. याला फक्त आपण जे काम परफेक्ट करतो, आपल्याला जे परफेक्टली येतं ते काम फक्त व्हिडिओमध्ये आणा आणि तुम्हाला आहे का कोण काय नाव ठेवतं हा विचार करू नका. तुम्ही फक्त तुमचं एवढं काम करा की तुम्ही तुमचा जो मुद्दा आहे, तुम्हाला जे परफेक्ट येतं ते परफेक्ट फक्त व्हिडिओ फॉर्ममध्ये करा. तुमचं कामच करायचं, फक्त परफेक्ट करा. जे परफेक्ट करताय ते कॅप्च करा कॅमेऱ्यामध्ये आणि ते अपलोड करा. बघा तुम्हाला किती आनंद येईल, किती मोटिवेशन भेटेल. आणि हे सुरुवातीचा टाईम काही पैशासाठी वगैरे नसतो. तुमचा हा सुरुवातीचा टाईम किंवा माझा हा सुरुवातीचा टाईम लर्निंगचा आहे. मी इथं शिकतोय, मला इथं शिकायला भेटतंय, मला इतका आनंद येतोय. मी ज्या दिवसापासून व्हिडिओ बनवतो, आता मला सलग 15 दिवस झाले. 15 दिवसापासून व्हिडिओ बनवते, म्हणजे जास्त काही वेळ झाला नाही. पण याच्या अगोदर मी 2-3 वर्षापासून केलं होतं. व्हिडिओ वगैरे शूट करायचो. पण मी काय करायचो माहिती आहे, व्हिडिओ शूट केला लगेच बघायचो. मग मला माझा आवाज पटत नव्हता. अरे यार, आपलं इथं चुकलं. आणि मग त्याच्यामध्येच डिमोटिवेशन. म्हणजे आपण आपले व्हिडिओ आता तुम्ही सुरुवात करताय म्हटल्याच्यानंतर तुम्हाला आता माझी सुरुवात आहे, माझे 15 दिवस झाले. म्हणून मी तुम्हाला माझे ताजे अनुभव सांगू राहिलो की मी कशी सुरुवात केली आणि मी 15 दिवस कसे क्रॉस केले. 15 दिवस मी कंप्लीट केले माझे. त्याच्यामध्ये 7 दिवस माझे ट्रेनिंगचे होते. ट्रेनिंग अशी केली की मी सहज आपलं पहिला माझ्या रूममध्येच मी कॅमेरा काढायचो. व्हिडिओमध्ये बघायचं काय सुचतं, काय बोलतं, काही सुचत नव्हतं. मला असं वाटायचं. आणि एक तर काय होतं, म्हणजे नेमकं व्हिडिओ कोणत्या याच्यावर बनायचा बाबा, कोणता टॉपिक असा, एवढं विचार करायची गरज नाही आहे. हे सगळं परफेक्शन आजच तुम्हाला परफेक्ट व्हायची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त एवढं करायचं आहे, कॅमेरा काढायचा, मोबाईल पकडा हातामध्ये, मोबाईल धरा, सेल्फी लावा आणि त्याच्यामध्ये फक्त सेकंद मोजा. तुम्हाला काही सुचत नाही ना, सेकंद मोजा. सेकंद मोजता तुम्हाला ऑटोमॅटिक तुमचा जो आहे कॉन्फिडन्स बिल्ड व्हायला लागेल. ऑटोमॅटिक हळूहळू तुम्ही बोलायला शिकसाल. म्हणजे बोलायचं कसं, अजूनही बघा 15 दिवस झाले तरी मी बोलतो काय हे मला बी कळत नाही आहे. पण मी जे बोलतोय ते कॉन्फिडन्सनी बोलतोय. कारण की मला एवढा कॉन्फिडन्स आला आहे आता. आणि हे सुरुवातीचा टाईम आहे, आज अशी 15 दिवस झाले. आणि मी तुमच्यापर्यंत माझं मत मांडण्याचा प्रयत्न करू राहिलो. मी परफेक्शनकडं नाही आहे. मी स्वतःचं मत मांडण्याचा प्रयत्न करतो. मी स्वतः प्रॅक्टिसकडे लक्ष देतो आहे. माझा हा लर्निंगचा टाईम आहे. मी शिकतोय सध्याला आणि शिकता चांगलं ग्रो होणार आहे. म्हणून तुम्ही पण बिनधास्त मोबाईल काढा आणि तुम्हाला जे पटतं, तुम्हाला जे येतं ते बोलायला सुरुवात करा. कारण मित्रांनो, कालचं जे बजेट बघितलं तर बजेटमध्ये बाकीचं काय चांगलं झालं ते मला नाही माहीत. फक्त एक गोष्ट लई भारी झाली, ती अशी की कंटेंट क्रिएटरसाठी आता एक बजेट निघतं आहे. ते बजेटमध्ये सांगितलं आहे की कॉलेज आणि स्कूलमध्ये हे स्पेशल व्हिडिओ कसे बनवायचे, कंटेंट क्रिएशन कसं करायचं, हे सगळं शिकवलं जाणार आहे आता.
इंडियन गव्हर्नमेंट हे सगळं शिकवणार आहे. म्हणजे आपल्यासाठी. आणि आज पहिली वेळेस म्हणजे आता पहिली वेळेस असं झालं की मी अगोदर आणि टायमावरती एंट्री घेतली कुठेतरी, नाही तर आतापर्यंत सतत सगळे निघून जायचे तेव्हा मी एंट्री घ्यायचो. पण मित्रांनो, आपली एंट्री बेस्ट आहे. आपला सध्या टाईम बेस्ट आहे, कारण की आता 5Gच्या जमान्यामध्ये आपण प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. आपण कोणत्या माणसाच्या हातात जातो, कुठं कुठं म्हणजे लोकांना असं काही नाही की कुठेही मोबाईल काढतात, कुठेही बघतात. आपल्याला आपला एखादा कॉन्टेंट व्हायरल झाला की आपण व्हायरल झालो. व्हायरल झालो म्हणजे व्हायरल होण्यासाठी नाही आहे, तुमचं इन्कम एक याच्यातून येईल. आणि मी हे चालू करण्याच्या मागे एक एक माझ्यासाठी तगडी मोटिवेशन आहे. तगडी मोटिवेशन कशी माहिती आहे का? मी माझं काम करत करत एका ठिकाणी गेलो. एका ठिकाणी छोटंसं एक 11 ते 12 वर्षाचा मुलगा होता. तो मला म्हणे, "अंकल, आप कितना कमाते हो?" बोले. मी म्हटलं, "यही कुछ बेटा 700-800 तक मैं कमा लेता हूँ" बोले, "दिन का." मग तो मला म्हणे, "अंकल, मैं महीने का 40 से 45 हज़ार रुपये तक कमा लेता हूँ, ये सोशल मीडिया की वजह से। यूट्यूब पर मेरा गेमिंग चैनल है, मैं गेम खेलता हूँ, यूट्यूब पे डाल देता हूँ, यही इंस्टाग्राम पे डाल देता हूँ, उसी की वजह से मेरे को म्हणजे 40-45 हज़ार रुपयाचं तो काम करतो आहे." मला हे सांगायचं तुम्हाला. म्हणजे मला त्या टायमाला असं वाटलं की यार मी कुठेतरी मागं आहे. मी कुठेतरी मागं आहे. हे 11 वर्षाचा मुलगा 40-45 हज़ार रुपये कमवतो. तो कमवतोय की नाही कमवतोय हे मला माहीत नाही आहे. त्यानं सांगितलं आहे मला, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. म्हणजे तो जर कमवत असेल तर विचार करा, तो 11 वर्षाचा आहे. तो आज 40-45 हज़ार रुपये कमवतो. त्याचं फ्युचर कसं असणार आहे? तो जेव्हा 20-25 वर्षाचा होईल, हां, तेव्हा तो कुठं असेल? आणि मी माझ्या कामाला कुठं बघतोय. म्हणजे मी झालं म्हणजे तुम्ही झालं. तुम्ही बघा माझं काम मला कुठपर्यंत देणार आहे. म्हणजे इथं लेव्हरेज जे म्हणतात ना, इथं मी जर समजा एखादी टीचिंग करतोय तर मी जरी एखाद्याला क्लासेस वगैरे देतो, तर ते मी देणार फक्त 50-100 मुलांपर्यंत. काय मी टीचिंग 50-100 मुलांपर्यंतच देणार. मी तेवढ्याच मुलांना शिकवू शकतो. पण जर मी इथं लेव्हरेज म्हणजे मी इथं YouTube, Instagram वापरतोय, तर इथं मला लेव्हरेज मिळतंय. माझा एक व्हिडिओ 11,000 लोकांनी बघितला. 11 ते 12,000. अरे 12,000 लोकं म्हणजे छोटी नाही, 12,000 लोकांनी मला ऐकलं, मला बघितलं. म्हणजे ही लहान गोष्ट नाही आहे. आणि मी हे सुरू केलं म्हणून हे तुम्हाला बोलू राहिलो. आणि हे माझ्यासोबत झालंय. तुम्ही नसेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला माझ्या इंस्टाग्रामला जाऊन बघा की माझे 12,000 एका जणानं बघितली. म्हणजे एका जणानं म्हणजे सोशल मीडियावरती 12,000 लोकांनी मला बघितलं. म्हणजे 12,000 लोकांपर्यंत माझं मत मांडण्यासाठी मला किती वेळ लागला असता. ही आहे सोशल मीडियाची ताकद, ही आहे सोशल मीडियाची पॉवर. आणि तुम्हाला सांगतो, मला झाले 7 ते 8 दिवस, म्हणजे 15 दिवस झाले, पण 7 ते 8 दिवस झाले व्हिडिओ अपलोड करून. माझ्यासाठी एक मला असं जबरदस्त काम मिळालं. काम काम मिळालं म्हणजे काम मिळण्याचे चान्सेस आहे, की मला एका जणानं DM केलं, "बाबा मला तुझ्या आवाजाची अ, अ, जे कार्टून व्हिडिओचे ॲनिमेशन आपण स्टोरी वगैरे बघतो का, त्या स्टोरीमध्ये त्याला माझा आवाज पाहिजे." मी त्याला डेमो वगैरे पाठवले माझ्या आवाजाचे. आता माझ्याकडे माईक नाही वगैरे नाही, म्हणून मी साधंच पाठवले आता म्हणून आता तो पसंत येईन, तो पसंत करेल की नाही. आणि जर झालं तर माझं काम झालं ना. म्हणजे तुम्ही बघा, मी विचार करत होतो की मला काय काम येईल, काय येईल, म्हणजे किती कन्फ्युजन होतं माझं की मी काय करू राहिलो, माझं भविष्य कसं असेल, काय असेल. पण ह्या सोशल मीडियानं मला माझा आवाज विकायची एक ऊर्जा दिली. म्हणजे एक एक सहारा दिला कुठेतरी. कुठेतरी आशा दिली की माझा आवाजसुद्धा जाईल बाबा कोणीतरी, त्यात माझ्या आवाजाचे मला 2 पैसे भेटणार आहे बाबा. ही मला एक, भले ते काम होईल नाही होईल, पण मला एक उमेद तर भेटली ना. मला एक जणाने DM केलं, ते मी तुम्हाला शेअर करतोय. म्हणजे आपण जे करतोय, हां, तुम्ही जे काम करताय तुमच्या कामाला लेव्हरेज करण्याचं काम हे YouTube, सोशल मीडिया करणार आहे तुम्हाला. YouTube झालं, Instagram झालं, Facebook झालं, हे तुम्हाला लेव्हरेज देणार आहे. म्हणजे तुमचा कंटेंट लाखो लोकांपर्यंत जाणार आहे. मग तुमचा बिझनेस असेल, मग तुमची कामाची स्किल असेल, तुमचं जे असेल ते, हे तुमचं इथे लेव्हरेज होणार आहे. मी लेव्हरेजवरती एवढं बोलणार म्हणजे असं की इथं जरी माझं सपोज आता आज छोटं काम आहे, पण माझं भविष्यामध्ये मोठं काम झालं. माझे 10 लाख, 20 लाख, मिलियनपर्यंत, 10 लाख मिलियनपर्यंत असे व्ह्यूज झाले. अरे तिथून मला जरी प्रत्येकाकडनं एक व्ह्यूमध्ये जरी काय पैसे देतात, ₹60 देतात ते 1,000 व्ह्यूला, असं काही याची आयडिया नाही मला एवढी. पण किती पैसा होतोय तो? म्हणजे सपोज आपण 1 वर्ष जरी इथं काम केलं, तरी 1-2 लाख रुपये महिन्याचे आरामशीर कमवू शकतो. 1-2 लाख रुपये कमवण्यासाठी लोकांचं आयुष्य जातं. आणि तेच 1-2 लाख रुपये पोरं असे आरामात कमवून राहील. काय बघता?
फक्त व्हिडिओ बनवून लोक बोल राहिले, त्यांचे थॉट मांडून राहिले. तुम्हाला एवढंच करणं आहे. तुम्हाला फक्त तुमचे थॉट मांडणं आहे. तुम्हाला फक्त तुमचे विचार मांडा. या इथं सहज आहे, एकदम सिम्पल आहे रे, लई सिम्पल आहे. फक्त तुम्ही डेअरिंग करा आणि तुम्हाला सोपं सांगितलं मी, की तुम्ही सुरुवात करताना व्हिडिओ बघू नका. 5 ते 7 दिवस तुम्ही फक्त शूट करा. शूट करा, व्हिडिओ टाकून द्या. शूट करा, व्हिडिओ टाकून द्या. कोणाला दाखवायचं नाही, कुठं अपलोड करायचं नाही, काही नाही, डिलीट नाही मारायचं. फक्त स्वतःच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ शूट करा आणि बाजूला ठेवा. एवढंच काम करायचं आहे यार तुम्हाला. आणि म्हणजे पहिलं काम तुम्हाला इथं आलेच, नंतर मग तुमचं ऑटोमॅटिक डायरेक्शन मिळत जाणार आहे तुम्हाला. हे तुम्हाला मी शिकवण्यासाठी परफेक्ट नाही किंवा मी सक्सेस नाही, पण मी जे 15 दिवस अनुभवलं आहे, जे मी अनुभवू राहिलो. आणि काय होतं माहिती आहे का, जेव्हा आपण कॅमेरासमोर बोलत राहतो तेव्हा आपलं आहे का दिमाग एकदम माइंड एकदम फोकस असतो. म्हणजे विचार हे येतच नाही, विचार एकदम गायब होते. म्हणून मित्रांनो, तुम्ही का या इथं बोलायचा प्रयत्न करा. आणि आता खूप लंबा व्हिडिओ झाला आहे आणि तुम्हाला जर तुम्ही इथपर्यंत बघत आहे मला, तर खरंच तुमचं स्वागत आहे इथं. आणि तुमचं पण मनापासून आभार. मी आता जाता जाता एक लाईक करून जा, आणि असेच व्हिडिओसाठी पुढं सबस्क्राईब करा, एवढं सांगतो. मी नवीनच आहे, माझ्याकडनं काही चुकलं असेल तर क्षमा असून द्या. धन्यवाद. थँक्यू.